बाई पण बंगला लयच मोठा आहे बाई. देवकीच्या भावाचा टेबल मजल्याने बाई तिन्ही मजले सारखेच आहेत बाई. असं नाही की या मजल्यावर फरशी नाही टाकली का, याचं पलस्तर नाही झालं का काही. आणि हे दिवाण सोफे तर बाई प्रत्येक खोलीत आहेतच. हर खोली परत बाई का न्यारे न्यारे करून घेतले का इकत आणले तर. देवकीच्या भावाची लय हाय वाटते बाई परापटी. देवकी सांगे मला वाटे पकडण्यात सांगते काय. हे ते पहिली बायको आहे व त्याची. त्या पोरीची माय. माझी पोरगी येत नाही का होती पाय मी पुसले नाही काची व. हे रत्नी आणत असेल कसा अवतार पोरीले. रत्नी का कमी आहे मला का माहित नाही. भल्ली देवकी सांगते माय भावजय किती झालं तरी सावतरच असते. देवकी सांगले साजरी राहते पण पाहून राहिले मा देखत राहते का पहिलेच राहते का सांग. पण एवढी काही नाही करत. काय बाई हे अतिच मांडेल असते का. मी आणलं माहिती त्या रोजीच होतं का मा असंच मांडलं का मा एवढाले काचेचे प्याले मांजर गिंजर आली आणि फोडलं तर किती नुकसान होते. दिगंबर आलं. कुठे गेलते बापा. काय नाही मळ्यात गेलतो. ते पाणी चालू केलं. पाणी देणं चालू आहे त्या हरभऱ्याले. तर हरभऱ्याले पाणी द्यायलाच गेलतो. ती चालू करून दिली शिप बदलली. आता आलो घरी. आता घंटाभरानं जाईन अजून न्यायरी गिरी करून. रमले का दिगंबर ती. बरं आहे बापा. सासरवाडीला गेलं की साव जवळ असं झलतात लोक. असं झलतात म्हटलं. बंगोवर बसू का चट्टावर बसू का खुर्चीवर बसू का काय करून काय नाही. आणि तुमचं तर बाई कमालच माय दिगंबर. एवढाही पांचटपणा करू नये माय. हलकटपणा तर अजिबात सैन करू नये. नाही वहिनी तसं नाही. मले बी मान देतात. पाहिलं नाही का तुम्ही रमेश लय साजरा बोलते मा संग. जवळ म्हण जवळ हो ना मी का हे आहे का तोंडाची गोठ आहे का. जवळ म्हणजे का सोपं राहते का. म्हटलं वहिनी तसं काही नाही. आता काम तर करावंच लागेल ना. ते आता अतिच राय ना आहे जसं तर मग काम तो करावंच लागेल. का आले एवढी मोठी पळापटी आग लावते का त्याले. या खोलता एक जवाई नाही बाई वावरात पाणी द्यायला लावते. सोपते तुमच्या सायाले. कोळल्या इरीत जीव दे म्हणा. असा कसा पात्रट पान माणूस माय बाई जवायले वावरात पाणी द्यायला लावते. काही लाशेरा मिकली का सारी. तुम्ही घरी तर भले भावाच्या देखता लय ठसन दाखवता. आणि देवकी कुठे गेली ते तर भले करते. मा भावाच्या घरी असं मा भावाच्या घरी तसं. आणि एक मजूर नाही ठेवू शकत का तिचा भाऊ. जवायले काम सांगते. पण वहिनी मला त्यानं तसंच म्हणलं ना की मी मळ्यात काम करत जाईन. तो एक दुकान टाकून देईन त्याच्या बहिणीले किराण्याचं जसं. लागे ते त्या घरात राहायचो आम्ही. असंच ठरेल आहे ना. ठरेल आहे समजा बोलायला. लय भोळे हावं दिगंबर. लय काही अक्कल नाही. उलशी अक्कल नाही तुम्हाला. तुमचा भाऊ म्हणते बरोबर आहे. अक्कल तुमची सारी कुठग्यात आहे. काय वहिनी काही बोलता. काय बोलता एवढ्या मजुऱ्याच करायच्या होता तर मग आपल्या गाव का हारलं होतं का. स्वतःच्या गावात भीक मागून खाल्लेलं पुरलं पण सासऱ्याच्या गावात येऊन असं वावरात काम करू नये. काय माय बाई काय राहिली इज्जत. साया पायला एवढा करोडपती जवळ पायला भिकारी सोपते का. आपली इज्जत आपल्या हातात असते म्हटलं दिगंबर. गरीब वरून तुम्हाला असे हलकट पाहतात. एखादा मोठे लोक जवळ असतात श्रीमंत असता सुटा बुटातला कारमधून उतरणारा तर काय हिंमत त्या रमेशची की वावरात पाणी द्यायला न्यायची. गरीब म्हणून गरीबी लय खराब बाई. माय म्हणता तुमची लय कदर आली बाई. खरं ना माझं भावानं असं केलं असं ना सांगतो दिगंबर तुम्हाला. तुमच्या भावासंग मा भाऊ जसा वागला असता ना तर क्षणात त्याचं घर सोडून दिलं असतं. मरे लोक त्याच्या दारात पाऊल नसतं टाकलं. वहिनी पण ते ठरेलच आहे ना तसं. मग आता आपण आपल्या गावात मजुरी नाही करत का. मग त्या घरापेक्षा तर साजरं घर आहे ना. आता तुम्ही पाहिलं ना त्या रोजी आता गेलं तर साजरं घर आहे की नाही मोठं दाटा आहे. तर ती राहिले भेटीन आणि लगे तो दुकान टाकून देईन तर दुकानातला बी पैसा येईलच ना. लोकांच्या वावरात नाही जावं लागत वहिनी. फक्त त्याच्याच वावरात ततीच तसं जास्त काही काम नाही. मजूर आहे अजून एक आहे तो रामदास हा नावाचा एक माणूस आहे त्याच्या गावातला. हाताखाली जसा तो मी मिळून करतो तसं. काही खरं नाही बाई. आपल्या डोळ्यांत पावल्या जात नाही माय दिगंबर. लय गती खराब बाई तुमची. जा माय करा शिव पातळ असेल काही. तो देतात का जवळसारखं काही पोयाची प्लेट येते का तुमच्या हातात गरम गरम. काका वावरातल्या मजुरासाठी उरलं सुरलं देतील. जा माय. नाश्ता तर लय वाकोडचा झाला. थंडगार झाला अशी ना. आता पोहे केलते ना माय पोह्याचा ढसग. थंड झाले की तसेच तर वाक्कस होतात. जा उरले असतील तर खा. आत्ता काही दिगंबर तमाशा केल्याशिवाय राहत नाही. चल बाई टीव्ही लावतो आणि जराशी बसतो बाई टीव्हीच्या पुढे. तसं टीव्हीची गरजही नाही आता.
हाच तर तमाशा पाहा लागीन आता. दिगंबर का सोपा आहे का बिनडोक्षाचा आहे. खरंच त्याची अक्कल गुडघ्यात आहे. काही अक्कल नाही त्याला. उचमतलं की पुच पळते. आता पा कसा तमाशा करते. देवके देवके अबे योगिता, अव राहू दे ना ते भांडे, राहू दे. तू म्हणस ना आज तुला काय कोणता फार्म भरायचा आहे, जाय भर तू. राहू दे ते पोड दे भांडे, मी घाशीन ते. नाही तर आपच रत्नी घाशीन. राहू दे. मा झालं दादा हे काय हो, हे मी तर शिल्लकची बसून राहिले वाता करत. या काय अर्जंट आहे काय, लय शिल्लकच्या आहेत ह्या. राहू दे पडू दे तसं. जाय तू करतो आलं. माय बाई आता रत्नी आली व. रत्नीला सांगतो. आली का हो दुकानातून. माय लय थकत व. काय माय दुकान चालवणं म्हणजे का तोंडाची गोठ आहे का. हा एक साडी घेत नाही एक बाई, 10 साड्या पाहिजे घड्या मोडून ठेवते उगाच. पण ते बिझनेस आहे ना आमचा तो. मग गिरायक आलं तर गिरायकाच्या पसंतीचं त्याच्या मनानं करणं, त्याच्या मनासारख्या साड्या दाखवणं आमचं कामच आहे. हो बिझनेस हो माय हाय. तू आता एवढी करून राहिली म्हणून. नाही तर सांग दुकानात मरमर मरतं घरी येऊन तो नावानं भांडे पडेल असतात व माय. म्हणजे आता म्या देवकीचं ऐकलं. अव तू ती दरवाजातच होती तावा की देवकी काय म्हणत असू निले. हा भांडे पोड दे म्हणे, आपच रत्नी आली की घाशीन म्हणे. जाय म्हणे तू बस म्हणे खोलीत जाऊन. सांग अशी हाय देवकी. हा तू सून घासून राहिली बरं भांडे, पण देवकी म्हणे घासू नको म्हणे, रत्नी घाशीन म्हणे. तो नावानं पडू दिलं ना बाई. दोघी जणी किकी करून राहिल्या. अव हे देवकी तर सुनीले बद हे करून राहिली बरं, शिकून राहिली बरं. असं काय मग मा कानानं ऐकलं, या कानानं होतीच होती मी. ते पोरगी तशीच आहे बरं बाई तुझी सून. हा काही नाही हो माय, काही नाही. तो जीव घेतात माय बाई रत्ने बहिणी. खरंच हो तुम्ही लय साजऱ्या. पण तुमची सोनी तशीच भेटली. सून साजरी आहे तुमची, मीच म्हणतो साजरी आहे ते. पण हे देवकी तिला बिघडून राहिली. एक दिवस अशीच हे देवकी तुमच्या सुनीले स्वतःच्या वशमध्ये करीन, स्वतःच्या बाजूत घेऊन येईन. हा आणि एका घरात 2 पार्ट्या तयार होतील. मग त्या दोघी जणी एका पार्टीत आणि तुम्ही शेवटी एकल्या. तुमची सून असून तुमच्या तोंडात पाणी नाही टाकणार, ते देवकीच्या तोंडात पाणी टाकीन. मी तुम्हाला माझी बहीण समजतो म्हणून मी सांगलो. ना तर बायचा जा पाण्यात स्वयंपाक खोलीत भांडे पडेल आहेत की नाही. मी जर खोटं बोलतो तर तुमचं काही खरं नाही हो वहिनी. म्हातारपणा तुमची सून तुमचं नाही करणार, देवकीच करणार आहे. कारण देवकी लय गोडबोली चोपडी आहे. असं मग आता मी काय करू यशोदाबाई. तुम्ही मला मा बहीण सारख्या म्हणून चांगला सल्ला देसान म्हणून विचारून राहिली. कशी उतरली डब्बीत. आपलं इसच तसं आहे. आपण एक डंक मारला की बाई कशी इसानं भरते आणि घरातल्या लोकांना डसते. आता रत्नी पा कशी करते. सुने संगे भांडते, देवकीले तर झिट्या धरत घराबाहेर काढते. आगच तशी लावली म्या. यशोदाबाई काय करू म्हटलं मग मी. तुम्ही मा बहिणी सारख्या तर सांग ना. अव त्या देवकीले झिट्या धरून काढ घराबाहेर. असं या देव का बाई इकडे. आणा तुमच्या झिट्या धरून काढतो तुम्हाला घराबाहेर. मला काय माहित नाही माहिती कायसाठी झिट्या धरून काढ लागते माय. धोके काय केलं ते असं. तुला म्हटलं ना भाऊजाईच्या घरी आहेस तर खाली मान घालून राह म्हणून, भाऊजाईच्या पोटात बसून खाय म्हणून. तिने तुला तिच्या घरात तुला जागा दिली, एवढा तुला जीव लावून राहिली. आणि तू कोण भाऊजाईची खेटी घेऊन राहिली. काऊन ते तुला झिट्या लुसतो म्हणते. सारखी अवदसा घुसली ना घरात म्हणून माय भाऊजाई म्हणते माझ्या झिट्या लुसतो का व. गती नाही सुखानं जगू दिलं, अति बी जगू देत नाहीस का व. काऊन मा भाऊजाईचे कान भरून राहिली व. त्या काऊन त्या सुनीच्या मनात काही घालून राहिली. पाय रत्ना वहिनी मी तुम्हाला काही म्हटलं का. सांगा देवा शपथ सांगा म्या काही म्हटलं का. पा अशी तुफानी बाई आहे असं. आता लोक योगिता भांडे कोण ठेवले मानावानं. आता यशोदाबाई मला सांगून राहिल्या की देवकाबाई तुले मा विरोधात भडकवतात. भांडे तुमच्या नावानं तर नाही ठेवले, पण या यशोदाबाईच्या नावानं जरूर ठेवले. यशोदाबाईले मला वाटते बसल्या खाऊन लय अंगात आली. दुसऱ्याच्या घरचं खाते आणि दुसऱ्याच्या घरात भांडणं लावते. चल भाई भांडे घासेले. कशी पोरगी आहे वा अरकाट. अशी बोलते का मग. अशी बोलते का. मा इकडे पाहून बोला. मा सुने सांगा नाही बोल लागत. मला सांगा का व कशी हाव मी. मा देखता सांगा मा सुनीले. तिचे काय कान भरता. म्या काय केलं ते मा देखता सांगा ना. मग काय सांगता. ते देवकाबाई काय तोंडावर सांगा ना. ते देवकाबाईच्या घराने माझजवळ करता, माझ्या घराने मा सुनीजवळ करता. अव हेच केलं ना आयुष्यावर, हेच केलं ना. मरता खेपी तेच करतं. देवके मी तर जेठानी शिल्लक बोल नको तिची. मी दिगंबरला समज सांगेन. माय अति का भांडा का मा संग. कशी आहे माय. घरी बी भांडतो अति बी भांडतो. तीच बोलावतो त्या मामाले. आणि दाखवतो तुमचं खरं रूप. लय नकाने लिंबू शेलतात ते मामा. मै भावजाईचं खरं रूप मामाला दिसलं पाहिजे. अव त्या मामाच्या डोळ्यावर झापट टाकेला येईन. का अति भांडणं लावून राहिली.
सुकानं राहायला जाते तो अचानक आहे ना. आली 2 दिवसासाठी रामकडाना पावनचार खायन चालली जाय तर मा भावाच्या घरी येऊन तेल टाकून राहिली नाही. मा भाऊचे ते कान भरतो नाही माई विरोधात. मी सावली टाकली भासूनीवर नाही. वाजोटे मला लेकरू नाही म्हणून मी वाजोटी, पण तुला असूनही तू तशीच आहेस. तो एक लेकरू तू आजवर राहत नाही. तो एक लेकरू तुला पाणी पाजत नाही. तो एक लेकरू तुला माय म्हणत नाही. याच्यापेक्षा तर मापेक्षा तर मग खरी वाजोटी तू आहेस. मला तर देवानात दिलं नाही, पण तुले देऊन बी तुझे लेकरं तुले धडबोल म्हणत नाहीत. काऊन तर अशी आहेस ना म्हणून. ओके आमच्या घरातले भांडण होती काढू नको. लेकरांनी मी पाहून घेईन. असं लोकांच्या घरात ना घसपलेले मोठेपणा येते मग स्वतःच्या घरचं आलं येशीवर तर काऊन अशी जायते. म्हटलं यशोदा आत्या आम्ही माणुसकीचं तेवढंच आमच्या एकजुटी आहे. म्हटलं हे लक्षात ठेवा. आमच्या घरात आग लावायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला काय वाटलं मला माझ्या सासूच्या विरोधात काही सांगसान. माझ्या सासूले ते आत्याच्या विरोधात भडकून राहिल्या. आमच्या सगळ्याचं एक मत आहे. म्हटलं तुम्ही जे आम्हाला सांगितलं ना ते आम्ही सगळे एकामेकाला सांगितलं म्हणून तुमचं असं पित्तळ उघडं पडलं. आता बऱ्या बोल्याने इथून आपला बोरा बिस्तारा गुंडाळा आणि माणुसकीनं चालल्या जा. नाही तर हकालपट्टी कशी करा लागते हे मला चांगलं येते म्हटलं. आणि मायापेक्षा जास्त माझ्या सासूला येते. आम्ही जर आमच्या अवकादूर उतरलो ना तर तुम्हाला पडता हुई कमी पडेल. म्हणून म्हणतो प्रेमानं चालल्या जा. आणि डबल आमच्या घराच्या इकडे वाकल्या नजरेनं पाहू नका. या पहा तुमच्या वहिनीचे कारनामे. बरे आता डोळ्या देखत पाहून राहिले. मागं तुम्ही किती सांगलं तर तुम्हाला तर ऐकत नाही. पहा कशी आग लावी आहे. अति येऊन पाहुण्याच्या घरी येऊन जे मुकाट्यावर राहत नाही तर घरी काय राहिली अशी. हेच केलंय ना आयुष्यभर. मासंग अशी तिरकट वागत आली तुम्हाला चोपळत आली म्हणजे आपलं पटलं नाही पाहिजे. मग तुम्हाला तर वाटते बायकोलाच खराब आहे वहिनीलाच साजरी आहे. पा अशी आहे तुमची वहिनी. अति येऊन आगा लावते. मा भावाच्या भरल्या घरात हे तुमची बहीण भांडणं लावते. लय माय भावजय कोड काय ना तुम्हाला लय पुढ काय. पा भावजयचं खरं रूप. वहिनी दिगंबर तसं नव्हतं म्हणणं. मी सबागी मनानं काय सबागी मनानं. माझ्या सासूची घराने माझं तुम्ही सबागी मनाने केले. माझ्या सासूचे कान सबागी मनानं भरले नाही. ते देव खात्याची सावली पडते माझ्या अंगावर नाही असं काय. मग तुम्ही तर लय 4 लेकराचे माय झाले. मग तुमची सावली काऊन नाही पडली ते देव खात्याच्या अंगावर. तिला एखादं होतं तर आणि ते देव खाते आमच्या घरी येऊन आमच्या घर हडपते काय. का तुम्ही त्याच्या घरचे घर हडपून राहिले. तुमची नियत आहे खोटी नियत आहे. हो मामा जरा डोळे उघडा आता तरी. पा हे तुमच्या भावजाईची नजर आहे म्हटलं तुमच्या त्या तुटपुंच्या घरावर. ती तुम्हाला सोडत नाही. ते भांडे तर घेतलेच ना. आता पा घराची बी चालू आहे. ते घर बी म्हणते मला गायीचे गोठं बांधले दे म्हणते गाय बांधलेली. हे तुमची भावजाई लय तुम्हाला भावजाई म्हणून पुढ काय आहे ना. बाई भावजाई माय सारखी आहे. माय अशी असते का मग. अशी असते का माय. लेकाचा संसार सुखाचा होऊ देत नाही का माय. का लेकाच्या याच्यावर नजर ठेवते. जाय तू गाव सोडून तो घर मी घेतो. हे तुमच्या भावजाईची डोळा आहे म्हटलं तुमच्या त्या जागेवर. भांडे कसे घेतले तुमच्या जोडून अशी असो 2 भांडे. पण काय करत होती माय म्हणते का. माय तर मुलं देते बाबू तू चालला नाही मा घरचं. दिलं का तुमच्या भावजाईनं काही तुम्हाला अर्धे चुकण पोई. तरी बी माय भावजाई जरा डोळे उघडा जरा पा जरा. वहिनी तुम्ही असं केलं. हे बरोबर नाही केलं वहिनी. तुम्ही तर म्हणा की होती देवकीच्या भेटीला येऊन राहिल्या. तुम्ही तिला ती जागा मागायला आलत्या. मा भेटीला येते तर ती नाही सुकानं राहू दिलं. मिली का जिती हे ते पाहिले आली शीन. अव जागा मागायला आली मला जागा. आता तरी उघड ना तोंड सांग ना यशोदा सांग जरशी. तुले मा बहीण सारखी ना. मैले कदर येते सांग मग आता किती कदर येते कोणाला कोणाची. माय असं काही म्हणणं नव्हतं. माय येईन तर सगळे निरा मला हेच केलं बाई. माय आता दिगंबरच्या देखतात बाई सारं हेच झालं. आता तर माय आता आयुष्यात मला काही दिगंबर चांगलं नाही म्हणणार. याच्या मागं झालं असं याचे कान भरले असते मी अजून दिलं असं साजरं दिगंबरले भडकून यायच्या विरोधात. पण सारं तर माय दिगंबरच्या देखतात झालं. आता काय म्हणू मी काय म्हणू काहीच नाही म्हणत बाई. चालली जातो बाई मुकाट्यानं. मी राहत नाही माय ती जागाही नाही भांडणं लावणाऱ्याले. माया सुखी संसारात माय गोकुळासारख्या घरात जगून इश कालवत असेल तर त्याले मी असं माशीसारखं काढून फेकतो. निघा आत्या. आणि डबल वाकड्या नजरेनं पाहू नको मा भावाच्या घरा अंग. माय जागेच्या अंगही नाही. माय जागा तशीच दिसली पाहिजे मला. वापरायची नाही म्हणलं ते. आणि जे भांडे घेतले होते ते आणून टाकत्या घरात. सडतीन तर ती पण तुले देणार नाही. हो चल बाई चालली जातो माय. काय बाई म्हटलं अजून 8-10 दिवस राहतो साजरी. बंगलाला साजरा होता. राहिलेला गमी होती. खाले मस्त होतं. काय माय येईन बाई मात बाई पितळच उघडं पाडलं. कशा आहे तू बदमाश बोलायच्या. माझून ऐकून घेतलं निकी मिकीने सांगलं. लय घरात भांडणं लावले म्या पण असं काहीच नाही झालं माय बाई. येत नेरे जात माय. मी याच्याजवळ घराने करून मला वाटे मा ऐकतात. आणि हे सासू सुनील जाऊन सांगेन सून सासूला जाऊन सांगे. काही येत माय मला सारं इस मावरच उलंडलं. पुढे रस्ता तिकडे आहे.
चला डबल गावाच्या अंगही पाहू नका. रत्नाच्या घरा अंग तर दूरच दूर. रत्ना म्हणतात मले, मैसून वय ते समजलं. यशोदा त्या समजलं. सासूनीच्या एकीची पावर तुमच्यासारख्या 7 नाही 17 आल्या अशाच लावू रस्त्यानं. फक्त सासूनीची एकी पाहिजे. फक्त घर काय फुटणार आहे. नाही घरी हे म्हणत मामाच्या आणि त्या आत्याच्या नांदी नको लागू. मी तर काढली त्याची जाणून खटर पण जाता. मामा माझ्या संग भांडतीन का. आत्या आत्या काय हो बाई नाही तर मी थांब 2 मिनिटं. काय झालं काय म्हणतं. आत्या मी त्या मामाच्या देखता त्या यशोदा आत्याला एवढी बोलली तर मामा आता माझ्यासोबत भांडतीन का. मला बोलतील का काही. काय खाऊन बोलतील. आणि तुला काय बोलणार आहे. ज्या काही चुकीचं नाही केलं बरोबर केला जे केला ते तिथे तर हात धरून ढकलून धक्के मारून घराबाहेर काढा लागत होतं. माणूस किंतीले जाय म्हणलं. कोणता मामा आणि टामा कोणी काही म्हणत नाही तुले. म्हणू दे मी हाव पाहायला काय म्हणते तर. नाही हे काय म्हणत होते. म्हणत तू काहीच बोल नको. आत्या पण त्या आत्याचं चुकलं की नाही. त्या आत्या जास्तच लावून राहिली होती की नाही. मग ते फालतू आपल्या घरी जास्त राहत होती तर ते अजून आपल्यातच भांडण लावून देत होती. आणि कशाली अशी कीड घरात ठेवूच नाही. सडकं वांग लवकर फेकून द्या नाही तर भाजीपाला पुरा सडत असते बाकीचा. बरोबर आहे. ते धरून फेकूनच द्यायला लागते आणि काही कोणी म्हणत नाही. तुला काय भ्या लागते. काही भ्या लागत नाही. मामान गिमाले बल्ला गेला मामा टामा रिकाम टेकडे चालले रे अवदस आले घेऊन ती. आता काय बोलणार आहे. बोल दे फक्त काही म्हण दे मग सांगतो. सुनबाई काय आहे सुनबाईचं काय काम आहे. मी हाव ना आधी उभी धडी सगळं काय म्हणणं आहे. काय बोलायचं ते मला बोला. त्या पोरीला खबरदार एक शब्द काही म्हण सांगत. दाखवली तुमच्या भावजाईची खरी हे. तरी बी अजून आलाच का पुढका. अहो देव के होय वाली बोलतात वाटते बाई. योगीचं काहीच नको म्हणू नाही तर हे आल्यावर मलाच बोलतील. सुनबाई भिऊ नको. मी काल तुले काही म्हणू. मी तुले खरं तर माफी मागायला आलो मा वहिनीच्या ऐकून. आता तिनं काय केलं तर जाऊ द्या आता. मनातलं काढून टाका. राग लोक काय धरू नका. म्हणलं पोरी तुला जे केलं ते बरोबरच केलं. नाही मला वाटे माझी वहिनी लय साजरी आहे लय जीव लावते मले. पण मला आज कळलं की त्या वहिनीले माझ्या जागा पाहिजे होती. माय भांडे कुंडे यशोदे त्या यशोद्या वहिनीनं खरं सांगतो बाई बोरळच घातली होती माया डोळ्यावर. हे देव की म्हणे ते बराबरच आहे. पण आता कसं आहे लय उशीर झाला पोरी. तिनं ती येऊन धिंगाणा घातला. त्याच्यासाठी मी तुझी माफीच मागतो बाप्पा. देवके तू म्हणस ते बरोबर आहे. वहिनीनं मला भांडे मागून घेतले. तो गुंड मागून घेतला पण त्यानं बरोबर कल्यानं मागला. देवके माझ्या ध्यानात नाही आलं. तू म्हणतं ते बरोबर आहे. वहिनीचे विचार आपल्यासाठी चांगले नाही आहेत. मी जातो आणि घेऊन येतो तो गुंड आणि तो कोपर आणि ते भांडे बी देवके. वहिनीले जागा पाहिजे होती. वहिनीनं एका शब्दानं मला नाही म्हटलं नसे काळे डावे करत राहिली. हे लय चुकलं वहिनीचं. देवके तू म्हणस ते बरोबर आहे. मी जातो ना आता समजे भांडे घेऊन येतो आणि जागेले कुलूप लावतो. अजिबात कोणाला वापरू देत नाही आता. अव तुमच्या ध्यानात आलं हेच लय मोठं. काही गरज नाही तर ते जायचे डबल आता. काही नाही काहीच नाही जा लागत. ती आता मुकाटानं जसा रमेश म्हणते ना तसे राहा. साजरं अति सुखानं राहू आपण. तुमची भावजाई म्हणते वावरात काम केल्यानं इज्जत जाते. आणि हरामाचं खाल्ल्यानं नाही जात का. तुमची भावजाई तर आयुष्यभर तुमची मजुरी खात आली. काऊन आपला संसार नव्हता का. मग तिनं काऊन तुमची मजुरी डोळ्या ठेवला. आपल्या घरादारावर डोळ्या ठेवला. खरी हराम तर ते आहे. मा भाऊ तर उलट तुम्हाला इज्जतदारीनं जीवन जगणं शिकून राहिला. मजुरी ना करसान तर का फुकट खासान का. फुकट खाल्ल्यापेक्षा तर कमावून खाल्लेलं काही बी इज्जतदारीनं ठोक्करनं जगणं असते ना. का अशी हे करता अपमानानं जगणं त्याला म्हणतात कोणाचं मिंद होऊन खाणं. पण मेहनत करून कष्टानं आपली भाकर कमावून खाल्ली त्याला कोणी अपमान नाही म्हणत. उलट स्वाभिमानानं जगणं होते. रमेश म्हणते ते बरोबर आहे. त्याच्या मळ्यात तुम्ही काम करत जा. दुकान टाकून देईन तो पुढे आजकाल तर त्याच्यात मा चालते. आपण दोघंही मेहनत करून सुखानं राहू होती. आता जरासं डोळे उघडा जरा शेक. आणि काही जा लागत नाही त्या गावात बल. काही गरज नाही. काय हात लावते तर पाय तुम्ही काय हात लावते ते तर. आणि ते भांडेन कुंडे घालते या मळ्यावर. काही गरज नाही म्हणा. तू आलं शेवटचं पाणी तर पोजो म्हणा त्या हांड्यात.
आता डबल तिचं तोंड नका पाहू. काही नाही, तुमचा भाऊ बी त्यातच आहे. काही भावाचा पुळका आणू नका. तुमच्या भावाचे का डोळे फुटके झालते का? हा, त्याला समजे ना का? हा, पण बायकोचा मिंदा त्याला वाटे बरे नाही येते ना, येऊ द्या. बोला आपल्या पत्रावळीवर हिशाती फसवला, हा, आणि जागेती फसवलं. हा, तुमचा भाऊ का लय गुणाचा आहे का? त्याला कळलं नाही का? हा, लहानसान भाऊ आहे, हिस्सा बरोबरीचा द्या म्हणून. हा, मा भाऊ आता बस झालं. मा भाऊ माय भावजय. आता जरा उघड्या डोळ्यानं जगा. बराबर आहे देवकी, झालं चुकलोच मी. भावानं पण असं नव्हतं करा लागत, दादानं असं करा नव्हतं लागत. वहिनीनं काही केलं असतं तर चाललं असतं देवकी. पण दादाले तू म्हणतो बरोबर आहे, दादाले माहित होतं. दादाले का माहित नाही का? हिसा वाटीत त्यानं कमी वावर दिलं. घराची जागा लय मोठी त्यानं घेतली, उशिकच आपल्याला दिली. त्याला का समजलं नाही का? पण दादा मा संग असा वागला. काऊन वागला अशीन देवके? त्याले माई उलशिक दयाने आली का? मी आयुष्यभर दादा वहिनी केलं आणि त्यानंच मला फसवलं. आणि मी तो संग भांडत आलो. लय चुकलो लेक, मी आयुष्यभर चुकलो. आत्या जाऊ दे, बसू दे जरसक, दोन आसू गाऊ दे. त्या डोळ्यावरचे झापड निघून येईन. आयुष्यभर मा भाऊजय. त्याने निराळ मा संसाराचं मातीर केलं बाई. तुले नाही माहीत. योग्यता तुले नाही माहीत. अच्छा जरसक लढू दे, पळू दे जरसक, म्हणजे ते झापड वाहून तरी गेलं पाहिजे. नाही तर हा माणूस का आहे मॅस पोर ओळखलं. पण काय करू आता फक्त याले गावात नाही जाऊ द्या लागेल. नाही तो याचा भाऊ तो याले बात फिरवते. आता येईल गावात पाय नाही टाकू देत. मी जातो आणि कशी मा जागेले वापरते आणि कशी मा भांडे वापरते तर पाहतोच मी तिले. आता या माणसाले तर गावाची इकडे फिरकून नाही पाहू देत.